अळीवाची खीर ही खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे. त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे अर्धी वाटी अळीव. इथे मी अर्धी वाटी अळीव घेतला आहे. याला पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घालायचं. पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळं हे छान फुलतं. आता अर्धी वाटी अळीवासाठी अर्धी वाटी गूळ आणि इथे मी 1.5 कप दूध घेतलं आहे. दूध चांगलं गरम करून थंड करून घ्यायचं आहे. थंडच दूध आपल्याला इथे वापरायचं आहे. आता कढई मी तापत ठेवली आहे. कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं. शक्यतो साजूक तुपाचाच वापर करावा आणि तूप चांगलं गरम होऊ देऊया. तूप गरम झालेलं आहे. आता यामध्ये अर्धी वाटी किसलेला गूळ घालायचा. गूळ इथे किसूनच घ्यायचा आहे आणि याला चांगलं तुपामध्ये मिक्स करून घेऊया. छान ह्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून गुळाचा कलर काळपट होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं त्याला तुपामध्ये मिक्स करत राहायचं आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची, फुल गॅस करायचा नाही. अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं याला हलवत राहायचं. तुम्ही बघू शकता मस्त पाक तयार झालेला आहे गुळाचा. आता यामध्ये आपण भिजत घातलेले अळीव घालायचे. अळीवसुद्धा भिजत घातल्यामुळं छान फुललेले आहे. त्याच्यामुळे हे शिजायला कमी वेळ लागेल. अळीव हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियम आणि आयर्नचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आपल्याला याचा फायदा होईल. बाळंतींसाठी तर फायद्याची आहेच आहे, पण महिलांसाठी आणि लहान मुलांसाठीही आपण ही देऊ शकतो. आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे. वरती छान फेसळलेला आहे. आता याचा फेस कमी होईपर्यंत आपण याला गॅसवरच राहू द्यायचा आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. आता फेस कमी झाला. आता याला आपण काढून घेऊ शकतो. तर आपली अळीवाची खीर येथे तयार आहे. ही आठवड्यातनं एकदा दोनदा आपण करून नक्कीच खायला पाहिजे. शरीरासाठी खूप फायद्याची आहे. कंबरदुखी, पाठदुखी किंवा सांधेदुखी याला ज्याचा त्रास आहे त्याला नक्कीच याचा फायदा होईल. आता यामध्ये मी 1.5 वाटी थंड केलेलं दूध घातलं आहे. थंड दूध यासाठी घालायचं मग ते फाटत नाही, कारण गूळ घातलेला आहे आपण. गुळामुळे दूध फाटू शकतं, म्हणून थंडच दुधाचा वापर करायचा आहे. याला चांगलं मिक्स करायचं आहे. बघू शकता अजिबात दूध इथे फाटलेलं नाही. तर आपली पौष्टिक अशी अळीवाची खीर खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. खूप चविष्ट अशी खीर आहे.